नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश कदम देहात कंपनीचा प्रतिनिधी आहे. तर आज आपण संतोष भापकर राहणार सराफवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या आपण शेतामध्ये आलेलो आहोत. तर आपण त्यांना देहात कंपनीची 4059 ही व्हरायटी त्यांना लावण्यासाठी दिलेली होती. तर हा जो बघताय तुम्ही, हा प्लॉट जो आहे तो 90 दिवसाचा प्लॉट आहे. 90-95 दिवस झालेल्या प्लॉटला. तर तुम्ही बघू शकता की त्याची जी कणीस आहेत ते जे कणीस आहेत ते सगळे युनिफॉर्म साईजमध्ये आहेत, एक समान आहेत सगळे. कणसाची जी लांबी आहे ती अतिशय चांगली आहे, एकसारखी कणसं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पानाची जी रुंदी आहे ती एकदम चांगली आहे. हाईट जी आहे ते साधारणतः 9 फुटाच्या आसपास आहे, 9 प्लस उंची आहे याची. त्यानंतर तुम्ही जे खोडाची जर जाडी बघितली तर ती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची आहे. तर आपण हे जे बघतोय आपण हे कणीस जे आहे आपण तर ह्याला टोकापर्यंत दाणं भरलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते टोकापर्यंत, बुरखंडाच्या टोकापर्यंत दाणं भरणं गरजेचं आहे. तर ते व्हरायटी उत्पन्नाला चांगली असते. तर हे तुम्ही बघू शकता की पूर्ण टोकापर्यंत जे आहे हे तर ते भरलेलं आहे. आता आपण इथे एक कणीस सोललेलं आहे. तर बघू शकता तुम्ही प्रत्येक कणीस हे बुरखंडाच्या टोकापर्यंत फुल भरलेलं आहे. आणि ह्याच्या जी दाण्यांच्या जे लाईन आहेत ते 16 ते 18 लाईन आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जे बुरखंड आहे आतलं ते एकदम छोटं आहे. हे जे साईज आहे ते एकदम छोट्या प्रमाणात आहे. तर आपण साहेबांना विचारू की आजपर्यंत त्यांनी मकामध्ये ते प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. तर आजपर्यंत तुम्ही भरपूर वेळा मका केलेली आहे, व्हरायटी लावली. देहाची जी ही 4059 व्हरायटी जी लावलेली आहे, कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर आहे. याचं काय झालंय, मका जे आहे ना हाईट 8-9 फुटाच्या पुढे वाढते. त्यांनी एक साईज सगळं पडलंय आणि टोकापर्यंत असलेला प्रत्येक मका असं भरत नाही. बघा तुम्ही टोकापर्यंत भरलेलं आहे. आणि महत्वाचं हे जे दाणे संख्या रुंदी ती 16 ते 18 लाईन आहे. आणि चाऱ्यासाठी एकदम भारी आणि उत्पन्नाला एक नंबर. म्हणजे चारा प्लस उत्पन्न दोन्ही. पण हे ह्याचं जे आहे ते एकदम अतिशय चांगल्या पद्धतीत आहे. आणि जनावरांना पण आपण हे शेवटपर्यंत हिरवं राहिलं आपण शेवटपर्यंत शेवटचं जे आहे ते आपण घालू शकतो.